नमस्कार. पाहूया आजच्या दिवसातील काही ठळक घडामोडी आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. आज दिनांक 25 जून 2026 रोजी जनरल लेबर युनियनचे निवेदन सादर. इचलकरंजीतील बेकरी, हॉटेल व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करा. जनरल लेबर युनियनची मागणी. इचलकरंजी शहर व परिसरातील बेकरी, हॉटेल, धाबे, खाद्यतेल उत्पादक, पान शॉप तसेच दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांची सखोल तपासणी करून भेसळखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जनरल लेबर युनियनच्या वतीने आज प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच इचलकरंजी विभागाच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. इचलकरंजी हे कामगार वस्तीचे मोठे शहर असून येथे मोठ्या प्रमाणावर बेकरी व्यवसाय चालतो. अनेक किराणा दुकाने व खाद्यपदार्थ विक्री केंद्रामध्ये तळलेले व तेलकट पदार्थ साध्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये साठवून विक्रीस ठेवले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. अशा निकृष्ट दर्जाच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे युनियनने म्हटले आहे. अलीकडेच इचलकरंजीलगत एका पनीर निर्मिती कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शहरातील बेकरी, हॉटेल, धाबे, खाद्यतेलाचे डेपो, पान शॉपमधील मावा, कृत्रिमरित्या पिकवलेली फळे तसेच गोदामामधून विक्री होणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासून ती मानवी आरोग्यास सुरक्षित आहेत का याची खातरजमा करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भेसळयुक्त व बनावट खाद्यपदार्थांची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी कामगार नेते कॉम्रेड आनंदा गुरव, रमेश खोत, रुपेश कांबळे, संजय टेके, दीपक लोखंडे, सुनील खोत, सार्थक खामकर, प्रवीण केरली आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. बघत राहा फक्त शिवराज न्यूज 20 सोबत. इचलकरंजी व शहर परिसरामध्ये कामगार वस्ती प्रचंड आहे. या कामगार वस्तीमध्ये पावलोपावली बेकरी आहेत व दुग्धजन्य पदार्थ त्या बेकरीमध्ये तयार होतात. मात्र हे दुग्धजन्य पदार्थ खरोखर ओरिजिनल आहेत का, त्यामध्ये भेसळ आहे याची चौकशी करावी. या संदर्भात याचबरोबर जी नैसर्गिक फळे पिकवली जात नाहीत, अनेक फळांना कृत्रिम पद्धतीने पिकवली जातात, त्याचा परिणाम इथल्या लहान मुलांनी किंवा इथल्या आरोग्यावर होतो. ते होऊ नये यासाठी इथल्या प्रांतकऱ्यांना व मुंडे साहेबांना निवेदन देऊन याच्या इथल्या बेकरीतील दुग्धजन्य पदार्थातील व ऑइल डेपो या ऑइल डेपोवर चौकशी करावी अशी मागणी जनरल लेबर युनियनच्या वतीने आज आम्ही करण्यात आली.